बोला पुंडलिकावरती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम संत ज्ञानेश्वर महाराज की जय। आज आपण संत ज्ञानेश्वराच्या हरिपाठातील पहिल्या अभंगाचं चिंतन करणार आहोत। संत ज्ञानेश्वरांच्या हरिपाठातला पहिला अभंग काय आहे आपल्या सर्वांना ज्ञात आहे। पहिला अभंग असा आहे, देवाच्या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधियेल्या, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। आसोनी संसारी जीवे वेगू करी, वेद शास्त्र उभारी बाह्य सदा। ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी। ढोबळ मानाने अगदी संक्षिप्त पद्धतीने याचा अर्थ विवेचन करत असताना आपल्याला असं म्हणता येईल, देवाच्या दारामध्ये क्षणभर जर आपण थांबलात तर आपणास चारही मुक्त्या प्राप्त होतील, साधतील। त्यासाठी आपण मुखाने हरिमुखे म्हणा। आपण जर मुखाने भगवंताचं नाम घेत असाल तर आपल्या पुण्याला कोणताही पारावार असणार नाही, आपल्याला प्राप्त होणाऱ्या पुण्याची गणना करता येणार नाही। जरी आपण संसारी असलात तरी आपल्या जीवेने त्वरित हरिनाम उच्चारा। अशा प्रकारे सर्व वेद आणि शास्त्र बाह्या उभारून हात वर करून आपल्याला ओरडून सांगतायत आणि ज्ञानदेव माऊली सुद्धा सांगतात। वेद व्यासाने महाभारतामध्ये आपणास याची खूण सांगितली आहे। ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी। जो द्वारकाधीश होता, अत्यंत समृद्ध अशा द्वारकेचा जो राजा होता भगवान श्रीकृष्ण, तो वनात वनवासी असलेल्या पांडवाच्या घरी नित्यंत वास करत। त्याचं कारण नाम हे आहे। पांडवाच्या मुखामध्ये अखंड भगवंताचं नामस्मरण होतं, म्हणून हा श्रीकृष्ण भगवान त्या पांडवाच्या सेवेसाठी त्या वनामध्ये द्वारका सोडून राहिला। अशा प्रकारचा अर्थबोध या अभंगामधून आपल्याला करता येईल। या अभंगाचं विवेचन पाहत असताना आपण थोडं सविस्तर पद्धतीने या हरिपाठातील अभंग पाहू। खरं म्हणजे हरिपाठ हा भगवंताच्या नामाचं महात्म्य। आपण सर्व जडजीवाने हरीचं नामस्मरण केलं पाहिजे, हरीचं नाम नित्याने घेतलं पाहिजे। संसार पुरातून तारून जाण्यासाठी आपल्याला एकमेव साधं सोपं सुलभ जर कोणतं साधन असेल तर ते भगवंताचं नाम आहे हे सांगितलेलं आहे। काय म्हणतात ज्ञानेश्वर माऊली या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये, देवाच्या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधियेल्या। देवाच्या दारामध्ये जर आपण क्षणभर उभा राहिलो तर आपल्याला चारही मुक्ती प्राप्त होतात। खरं म्हणजे आपल्याला या अभंगातील पहिल्या चरणाकडे पाहिल्यानंतर सामान्य जनांना, या जड जीवांना थोडा विस्मय वाटेल। देवाच्या द्वारे क्षणभर थांबल्यावर जर चारही मुक्ती प्राप्त होत असतील तर मग या सत्य परिस्थितीमध्ये, या काळामध्ये शस्त्रावधी लोक, लाखो आणि कोट्यावधी लोक दिवस देवळाच्या दारात अन्यथा देवरात वास्तव्य करतात, तिष्ठत उभा राहतात। मग यांना मोक्ष मिळतो का? यांना चारही मुक्ती पासून मुक्तता मिळते का? मोक्ष आणि मुक्तता सोडाच, पण ज्यांचं वास्तव्य संबंध आयुष्य देवळात आहे, जे वास्तव्यालाच देवळामध्ये आहेत, त्यांना साधं स्वदाची ओळख सुद्धा झालेली नसते। सहानुभूतीचे आणि दयेचे दोन शब्द त्यांच्या मुखावाटे येत नाहीत। आणि ज्ञानेश्वर माऊली तर म्हणतात, देवाच्या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधियेल्या। तुम्ही क्षणभर जरी देवाच्या द्वारात उभा राहिलात तरी तुम्हाला चारही मुक्त्या, ज्या कोणत्या चारही मुक्त्या आहेत, सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता, या चारही मुक्त्याची प्राप्ती आपणास होईल असं ज्ञानदेव या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात। खरं म्हणजे हे आपण समजून घेताना आपल्याला समजलं पाहिजे। काय समजलं पाहिजे? आपल्याला देव प्रथम समजला पाहिजे, देवाचं द्वार समजलं पाहिजे।
आणि मग क्षणभरी उभा टाकण्याची व्याख्याही आपल्याला समजली पाहिजे. लौकिक अर्थाने आपण देव हा वेगळा पाहतो. जेव्हा आपण संत साहित्याचा अभ्यास करतो, जेव्हा आपण संत नामदेवाच्या गाथेचा अभ्यास करतो, जेव्हा आपण संत तुकोबाच्या गाथेचा अभ्यास करतो, जेव्हा आपण ज्ञानेश्वरी पाहतो किंवा अनेक संतांची वचनं अभ्यासतो, तेव्हा आमच्या संतांनी देव हा सगुण निर्गुण रूपात सांगितलेला आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण जयाची अंगे, हा देव आहे. देव कुठं राहतो, देवाचं अस्तित्व काय आहे? तुझ वीन तिळभर रीता ठाव नाही ऐसे विश्व बोलत असे, जळी स्थळी काष्टी पाषाणी तू व्यापुणी उरला असे. अशा प्रकारचं वर्णन भगवंताच्या रूपाने, भगवंताच्या रूपाचं केलेलं आहे. परमात्मा हा केवळ सगुणच आहे असं नाही. हरिपाठाच्या पुढच्या अनेक अभंगामध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींनी भगवंताच्या निर्गुण रूपाची आराधना केलेली आहे. हा भगवंत मूर्त आहे की अमूर्त आहे, साकार आहे की निराकार आहे, दृश्य आहे की अदृश्य आहे, याबाबत अनेक चिंतन संत महात्म्याने मांडलेले आहेत. त्याचा सार जर एवढा असं म्हणता येईल, परमात्मा हा सगुण आणि निर्गुण दोन्ही रूपाने वर्णलेला आहे. याची वर्णन हरिपाठामध्ये आणि अनेक शास्त्रात अनेक वेळे संतांनी केलेला आहे. असं तुकाराम महाराज म्हणतात, तुका सांगे मूळ जना देही देव का पाहणा, किंवा देही असून देव व्रता फिरतो निर्देव. मानलं तर या देहामध्ये देव आहे, सर्व चराचरात तो असलेला आहे. संत सावतामाळी आपण दैनंदिन कामकाज करत असताना कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, याच्यात परमात्मा पाहिला जातो. मग हा सगुण आणि निर्गुण परमात्म्याच्या द्वारामध्ये आपल्याला क्षणभर उभा राहायचा असेल तर प्रथम आपल्याला हा परमात्मा, हा देव समजून घेतला पाहिजे. मुळात देवाची या द्वारी, देव या शब्दाचीच उत्पत्ती, देव या शब्दाचा अर्थच आहे दिव्यत्व. दिव्यत्वाची जिथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. जिथे दिव्यत्व आहे तिथे माझा साष्टांग आहे, तिथे माझा नमस्कार आहे, माझं नमन आहे. दिव्यत्व ज्या ज्या म्हणून गोष्टीमध्ये दिव्यत्वाची अनुभूती आहे तो परमेश्वराचा अंश आहे, तिथे परमेश्वर असतो. मग याचं द्वार कोठे आहे? खरं म्हणजे द्वार हे साधन आहे. सेवा हा दारवंटा, भगवंताच्या पायरीला पोहोचण्यासाठी माऊली सांगतात सेवा हा दारवंटा आहे. मग खरंच या देवाच्या द्वारात उभा राहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला अगोदर आपली काही दारं बंद करावी लागतील. कशा कशाची दारं बंद करावी लागतील? आपल्याला राग, द्वेष, मत्सर, क्रोध, काम इत्यादी सर्व विकाराची प्रथम ती दारं आपल्याला बंद करावी लागतील. ते दारं प्रथम बंद केल्यावर आपल्याला काही दारातून जावे लागेल, काही दारं आपल्याला उघडावे लागतील. कशा कशाचं कोणतं कोणतं दार आपल्याला उघडावं लागेल? आपल्याला श्रवणाचं दार उघडावं लागेल, आपल्याला मननाचं दार उघडावं लागेल, आपल्याला ध्यानाचं दार उघडावं लागेल, आपल्याला वैराग्याचं दार उघडावं लागेल. जेव्हा आपण श्रवण, मनन, ध्यान, वैराग्य या सर्वाच्या दाराची चौकट ओलांडून पुढे जाऊ, तेव्हा त्या परमात्म्याचं द्वार आपल्यासाठी खुलं होतं. आणि त्या द्वारामध्ये आपल्याला क्षणभर जरी प्रवेश मिळाला, त्या द्वारामध्ये आपण क्षणभर जरी उभा राहिलो तरी आपल्याला या मुक्तीची प्राप्ती होते असं ज्ञानदेव महाराज सांगतात. खरं म्हणजे क्षणभर उभा राहणे हे लौकिक अर्थाने तुम्ही तिथं गेला तिथले होऊन राहतात, मागे फिरणे नाही. एकदा का मुखाने भगवंताचं नाम घ्यायला सुरुवात झालं की त्या नामाची गोडी प्रचंड स्वरूपात आपल्याला निर्माण होते. आणि तुकाराम महाराज म्हणतात, पहा माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा लागला असेल घेतला असेल.
किंवा जेव्हा वाल्या कोळ्याला नारद मुनीने रामनाम हे ब्रीद दिलं, नाम दिलं, तेव्हा तो अखंड रामनामात बुडून गेला. उपराठे नाम वाल्मिकी वंदिले, तेही वर स्वीकारले पांडुरंगे. अखंड नाम 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 नाम. आणि ह्या वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. क्षणभर जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी आपण जातो तेव्हा ती गोष्ट कायमस्वरूपी आपण अंगीकारलेली आपल्याला लक्षात येते. आई एखाद्या बाळाला कडू औषध पाजताना परत परत ते सांगते, नाही बाळा एवढा वेळेस घे, एवढा वेळेस घे. एक वेळेस पाजते आणि पुन्हा पुन्हा वारंवार 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 पाजून त्या बाळाचा रोग मुक्त करते. अहो एवढंच काय, क्षणभर या शब्दाचं स्पष्टीकरण देत असताना आपण इतर देखील दाखला घेऊ शकतो. गडकऱ्यांचं एकच प्याला हे नाटक आपल्याला लक्षात येईल. तो सुधाकर आणि ती सिंधू. सुधाकर सिंधूला म्हणतो, अगं हा शेवटचा एकच प्याला. एकच प्याला म्हणता म्हणता तो अखंड प्याला होऊन जातो आणि अखंड व्यसनात बुडतो. जेव्हा कुठल्याही गोष्टीच्या अधीन एका क्षणासाठी आपण जातो, प्रेमामध्ये सुद्धा एक क्षणाचाच अवधी असतो आणि एका क्षणाच्या अवधीमध्ये तो प्रेमात पडल्यानंतर त्या व्यक्तीचा तो होऊन जातो. म्हणून ज्ञानदेव माऊली या अभंगाच्या सुरुवातीलाच म्हणतात, देवाच्या द्वारी उभा क्षणभरी. अरे त्या परमात्म्याच्या द्वारामध्ये क्षणभर जरी तुम्ही थांबलात तर अखंड परमात्म्याच्या दारात तुम्ही निवास कराल. आणि मग काय, अखंड परमात्म्याच्या दारात जर आपल्याला निवासाची संधी मिळाली, तेने मुक्तीचारे साधियल्या हरे. आणि मग या जी जीवाला मुक्त करणाऱ्या, जीवन मुक्त होणाऱ्या जी चार मुक्ती आहेत, सलोकता आहे, समीपता आहे, स्वरूपता आहे, सायुज्यता आहे, या सर्व मुक्ती तुम्हाला आपोआप प्राप्त होतील. या नामाच्या पायी आहेत. ज्याच्या मुखात नाम आहे त्याला त्या मुक्ती प्राप्त होतात. खरं म्हणजे जीव हा मूळतः मुक्त आहे, पण हा जीव संसार बंधनात अडकलेला आहे. संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. कुटुंबाच्या सेवा करता करता कुटुंबात या संसारात या प्रपंचात असा गुरफटून जातो आणि प्रचंड मोहबंधनात तो अडकतो, जीव अडकून पडतो. याला जर मुक्तता पाहिजे असेल, हवी असेल, तर ही मुक्तता चारही प्रकारच्या मुक्ततेमधून मिळावी लागते. आणि ती चारही प्रकारची मुक्तता देवाच्या द्वारी क्षणभर आपण थांबल्यानंतर तुम्हाला प्राप्त होते. म्हणून ज्ञानदेव म्हणतात, देवाच्या द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तीचारी साधियल्या. पुढच्या वहीमध्ये ज्ञानदेव महाराज म्हणतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अरे तरुणाने भगवंताचं नाम घ्या. हरी 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 मंत्र हा उच्चारी सर्व काळ. याला मुखाने हरी हरी सदैव उच्चारण करता येतं. त्याच्या पुण्याची काय परिसीमा, काय गणना करता येईल. अगणित पुण्याची प्राप्ती त्याला होते. सकळ पापाचे संहारी, या लागी बोला नामे हरी, ज्ञानदेव महाराज म्हणतात. किंवा जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. एकच पुण्य आहे. ज्यांच्यामध्ये नारायण शुद्ध भाव आहे का तिथंच पुण्य वास करतं. निवृत्ती म्हणे पुण्य होईल आघाद, निवृत्ती म्हणे पुण्य होईल आघाद. एक नामे गोविंद तुष्टे सदा. एकच नाम गोविंदाचा अत्यंत संतुष्ट होऊन आपण जर घेऊ लागलात तर पुण्याची अखंड प्राप्ती होते. हो, सकळ पापाते संहारी, या लागी बोलीजे नामे हरी. तुम्ही जर सकळ पापाचं संहारण खंडन करायचं असेल तर आपल्याला मुखाने नामस्मरण घ्यावं लागतं. म्हणून माऊली सांगतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. मुखाने जर आपण हरीचं नामस्मरण करत असो तर आपल्याला पुण्यप्राप्ती एवढी आघाद प्राप्त होईल की त्याची गणती देखील आपल्याला करता येणार नाही. तिचं अगणित पुण्य तुमच्या पदरात प्राप्त होतं. पुढच्या वहीमध्ये माऊली असं म्हणतात, आसुनी संसारी जीवे वेगो करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. तुम्ही संसारात असू द्या. हो, हरिपाठ हा संसारिक माणसाच्या मुक्ततेसाठीच आहे. याशिवाय वेगळं साधन संसारिक माणसाला दुसरं नाहीच. तुम्ही जरी संसारात असला तरी मात्र तुमच्या जिभेने त्वरित हरिनाम घ्यावं. असं कोण सांगतंय? सर्व शास्त्र वेद बाह्या उभारून, हात उभारून, ओरडून आपल्याला सांगतात, अरे आसोनी संसारी जिवे वेगू करी. तुम्ही तुमच्या जिभेने
तुमच्या वाचेने त्वरित पद्धतीने हरिनाम घ्यायला सुरुवात करा. हरिनामाच्या ठाई सर्व सुखाची प्राप्ती आहे. हरिनामाच्या ठाई सर्व मोक्षांची प्राप्ती आहे. हरिनामाच्या ठाईच सर्व मुक्ती आपल्याला प्राप्त आहेत. म्हणून हे वेद, हे शास्त्र बाह्या उभारून आपल्याला हरिनाम घेण्याबाबत सांगतात. खरं म्हणजे वेद अनंत बोलिला, अर्थ हितकाची शोधिला, विठ्ठलाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. सर्व वेद, शास्त्र, पुराण या सर्वांचं सार जर पाहिलं, या सर्वांचं सार नाम आहे, एवढंच आहे. आणि नामाच्या ठाई अत्यंत सुखाचार आहे. तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, घडली या सेवा विठ्ठलाची. ते नामस्मरण आपण मुखात असू द्यावं. अशा प्रकारचे सर्व शास्त्र आणि वेद बाह्य उभारून आपल्या सर्व जड जीवांना विनंती करतायत की संसारात जरी असला तरी तुम्ही मुखाने, वाचने त्वरित पद्धतीने नामाला सुरुवात करा. म्हणजे सर्व मुक्ती आपल्या पायाशी लोळण घेतील, सर्व मुक्ती आपल्याला प्राप्त होतील. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आठवणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. ज्ञानदेव महाराज म्हणतात वेद व्यासाने आपल्याला महाभारतामध्ये मोठा दृष्टांत सांगून ठेवलेला आहे. काय दृष्टांत सांगितलेला आहे? तो द्वारकेचा राणा, तो द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण. द्वारका नगरीचा राजा म्हटल्यानंतर पहा ते वैभव. द्वारका नगरीचं वर्णन रुक्मिणी स्वयंवरामध्ये अत्यंत सुंदर आणि प्रचंड स्वरूपात केलेलं आहे. पहा, अशा त्या अत्यंत वैभव संपन्न द्वारका नगरीचा तो द्वारकाधीश राजा भगवान श्रीकृष्ण या पांडवाच्या घरी, अर्थात त्या वनामध्ये त्यांची उष्टी भांडी काढण्यामध्ये, घोड्यांचा खरळा करण्यामध्ये व्यस्त आहे. का बरं? ते पांडव अखंड नामस्मरण करतात. पांडवाने अखंड नामाचं चिंतन सुरू केलेलं आहे. पहा ते पांडव अखंड वनवासी. तुकाराम महाराज काय म्हणतात? पहा ते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवासी आठविती. वनवास जरी असला तरी पांडवाच्या मुखातून नामस्मरण कधी थांबलं नाही. अर्जुनाच्या जवळ जर गेलं तर अर्जुनाच्या मुखातून, देहातून अखंड कृष्ण 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 अशा प्रकारचा उच्चार जाणवत असल्याची अनुभूती येते. एवढा हरिनाम त्यांच्यामध्ये भिनलेलं होतं. म्हणून तो द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण, तो द्वारकेचा राजा, द्वारका नगरी सोडून पांडवाच्या घरी राहिला. हे आपण वेदव्यासाने सांगितलेल्या महाभारतातील दृष्टांतातून पाहतो. म्हणून ज्ञानेश्वर माऊली आपल्या सर्व जडजीवांना अशी विनंती करतात की बाबा, जसं असेल तसं संसारात राहून सुद्धा त्वरेने क्षणोक्षणाची करावा विचार. क्षणाक्षणाला आपल्या मुखामध्ये, आपल्या देहामध्ये, आपल्या हृदयामध्ये नामाचं चिंतन असायला पाहिजे, नामस्मरण असायला पाहिजे. तरच आपल्याला सुखाची प्राप्ती, तरच आपल्याला मोक्षाची प्राप्ती, तरच आपल्या दुःखाचं हरण होऊ शकेल. अशा प्रकारची विनंती, अशा प्रकारचं चिंतन या पहिल्या हरिपाठातील अभंगामधून आपल्याला करता येईल. अशा प्रकारचं एक त्रोटक चिंतन, तसा मी सुरुवातीलाच आपल्याशी संवाद केल्याप्रमाणे हरिपाठ आपण नित्य नियमाने म्हणत असल्यामुळे आपल्याला सोपा वाटतो, पण त्यातील शब्दाचा अर्थ अत्यंत खोल आहे, समुद्राहूनही खोल आहे. जैसे बिंब बचिके ओढी, परी प्रकाशाची त्रिलोक्य तोकडे, तैशी शब्दाची व्याप्ती पाडे, अनुभवावी एवढा प्रचंड सामर्थ्य या हरिपाठातील प्रत्येक शब्दामध्ये आहे. मायबापानं हरिपाठाचं हे विवेचन करत असताना लौकिक अर्थाने आपल्या मतीला जेवढा अर्थ कळेल तेवढ्या अर्थाचं आपण चिंतन आणि विवेचन या ठिकाणी करू. तरी न्यूनते परते अधिक ते सरते, करुणी घ्यावे ते तुमते विनवित असो. अशा प्रकारची विनंती या समारोपाच्या प्रसंगी मी करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी, रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी.